सूड बदला घेण्याच्या भावनेतून एखादी व्यक्ती कोणाला सोडत नाही, अशी जी घटना घडली आहे। एका 29 वर्षीय तरुणानं एका अल्पवयीन मुलीसह तिच्या घरातील 2 महिलांना, आपली पत्नी, 2 लहान मुलं अशा 6 जणांचा चाकू भोसकून खून केला आणि त्यानंतर स्वतःचंही जीवन संपवलंय। हे हत्याकांड कुठं घडलं, त्या हत्याकांडाचं कारण काय आहे हे थोडक्यात समजून घेऊया। तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यातील देवलागुडा गावात राजकुमार हा आपल्या कुटुंबासह राहत होता। आई वडील, पत्नी आणि 2 लहान मुलं असं हसतं खेळतं कुटुंब होतं। त्यांच्या शेजारी आई वडिलांसह 16 वर्षीय मुलगी राहत होती। या दोन्ही कुटुंबात काही वाद झाल्यानंतर 6 महिन्यांपूर्वी राजकुमार हा पत्नी आणि मुलांसह दुसऱ्या ठिकाणी राहण्यासाठी गेला होता। त्याचवेळी शेजारच्या अल्पवयीन मुलीनं पॉस्को कायद्यानुसार 20 वर्षीय राजकुमार विरुद्ध फिर्याद दिली। राजकुमार विरुद्ध अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणं, तिचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी मे महिन्यात गुन्हा दाखल झाला होता। या गुन्ह्यात राजकुमारला अटक झाली आणि मागील महिन्यात जामीन मिळाला होता। जामीन मिळाल्यानंतर आपल्या कुटुंबाला सांभाळण्याऐवजी त्याच्या मनात सूड भावना जागी झाली। त्याला बदला घ्यायचा होता। त्यातून राजकुमार 10 जुलैला 9:30 वाजण्याच्या सुमारास पीडितेच्या घरी गेला। त्यावेळी पीडितेची आई आणि आजीच घरी होती। तो थेट घरात घुसला आणि दोघींचे गळे त्यानं चाकूने चिरले। त्यानंतर अल्पवयीन मुलीला आपल्याबरोबर 5-6 किलोमीटर नेलं आणि पीडितेचा गळा चिरून खून केला। त्यावरच तो थांबला नाही, त्यानं स्वतःचं घर गाठलं। आधी खून केलेल्या चाकूनं त्यानं स्वतःची पत्नी सरिता आणि आपल्या 2 चिमुकल्या मुलांना संपवलं। हत्येनंतर वडिलांना फोन करून दिली माहिती। राजकुमारनं सुमारे 2 तासांच्या कालावधीत 6 किलोमीटर अंतरावर 6 जणांचे खून करून हत्याकांड घडवून आणलं। त्यानंतर रात्री 12च्या दरम्यान त्यानं वडिलांना फोन करून त्या हत्यांची कबुली दिली आणि आत्महत्या करणार असल्याचं सांगितलं। त्यानंतर त्यानं स्वतःचा मोबाईल फोन बंद करून टाकला। 6 जणांच्या हत्याकांडानं गावात खळबळ उडाली होती। पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला, मात्र 2 दिवस त्याचा थांगपत्ता लागत नव्हता। आरोपीवर 2 लाख रुपयांचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं, पण मंगळवारी रात्री हैदराबाद जवळील रंगारेड्डी जिल्ह्याच्या पेंजेर्ला परिसरातील एका रिअल इस्टेट प्रकल्पात स्थानिकांना एक मृतदेह आढळून आला। पोलिसांनी खातरजमा केल्यानंतर हा मृतदेह राजकुमारचा असल्याची ओळख पटली। मृतदेहाजवळ विषाची बाटली आढळल्यानं आत्महत्येची शक्यता आहे। मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर बदला घेण्याच्या आगीत राजकुमारनं स्वतःसह दुसऱ्यांचं कुटुंब देखील संपवलंय। हत्याकांडापूर्वी व्हिडिओ रेकॉर्ड केला। राजकुमारनं घटनेपूर्वी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे। त्या व्हिडिओमध्ये तो जीवनाला कंटाळल्याचं सांगत आयुष्य संपवण्याची इच्छा व्यक्त केली। अल्पवयीन मुलीच्या कुटुंबानं त्याच्याकडून पैसे घेऊन त्याची फसवणूक केली। मुलीच्या कुटुंबियांमुळे आपलं आर्थिक नुकसान झालं। आपण त्यांची हत्या करून स्वतःही जीवन संपवत असल्याचं व्हिडिओत म्हटलंय। व्हिडिओमध्ये त्यानं संबंधित कुटुंबियांची नावं घेत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली। राजकुमारनं आपल्या 2 मुलांना मिळणारी शेतीची जमीन गमावल्याचाही दावा व्हिडिओत केलाय। मुलीच्या कुटुंबानं त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून तुरुंगात पाठवलं असं राजकुमारनं व्हिडिओत म्हटलंय। राजकुमारला ऑनलाईन बेटिंग आणि जुगाराचं व्यसन होतं। त्यासाठी त्यानं मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलं होतं आणि त्यामुळे तो तीव्र मानसिक तणावाखाली होता, अशी माहिती समोर आली आहे। ऑनलाईन बेटिंगसाठी तो तब्बल 16 सिम कार्ड आणि अनेक मोबाईल वापरत होता। ऑनलाईन बेटिंगमुळे त्याच्यावर 2 कोटी रुपयांहून अधिक कर्ज झालं होतं। राजकुमारच्या कुटुंबियांनी पोलिसांना सांगितलं की त्यानं आपल्या वाटीची शेती विकून कर्ज फेडलं होतं। त्यानंतरही तो प्रचंड आर्थिक अडचणीत आणि मानसिक तणावात होता। त्यातून आर्थिक फसवणूक आणि कर्जबाजारीपणामुळे त्यानं हे हत्याकांड घडवल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे। तर मंडळी, या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।